हाय, हॅलो, नमस्कार. तर मी पल्लवी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत माझ्या लाईफची जर्नी लग्नानंतरची आणि लग्नाच्या अगोदरचीही मी सांगेन. तुम्ही मला कमेंट करून सांगा की ताई आम्हाला आवडेल तुझी लग्ना अगोदरची स्टोरी ऐकायला. तर लग्नानंतर मी सांगितलं तुम्हाला की मला माझ्या चुलत मामाशी माझं लग्न झालं, कुठल्या कंडिशनमध्ये झालं. लग्नानंतर 1 वर्षाच्या नंतर आहे ना मला मुलगी झाली. मुलगी 6 वर्षाची झाली. मुलगी ज्या वेळेला 6 वर्षाची झाली त्यावेळेला खर्च भागेना म्हणून माझ्या मिस्टरांनी जो त्यांचा जॉब होता तो चांगल्या कंडिशनचा होता. पण 7 वर्ष जॉब करून सुद्धा त्यांना तिथं ऑर्डर मिळाली नाही आणि ते काय तिथं परमनंट झाले नाहीत आणि त्या पगारावरती काय आमचं भागतच नव्हतं. कारण आता माझी तर जबाबदारी मी त्यांच्यावरती कधी टाकलीच नव्हती आणि आता त्यांच्यावरती माझ्या मुलीची जबाबदारी होती. मुलगी माझी सारखी आजारी पडायची. आजही ती 13 वर्षाची झाली, तरी पण तिला सारखा सर्दीचा त्रास होतो. सर्दी झाली की तिची छाती भरते आणि तिच्या छातीला थोडी सूज येते. तर असंच एक दिवस सूज आली आणि आम्हाला ना तिला वाफ द्यायला जायचं होतं. त्यावेळेला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. मग ह्यांचे जे मित्र आहेत ते आले, त्यांनी पैसे दिले. मग माझं वय मुलगी झाली त्यावेळेला 18 रनिंग होतं. मला पहिली मुलगी झाली त्यावेळेला. तरी पण जरी मुलगी झाली तरी पण कसं माइंड एवढं मॅच्युअर नव्हतं की आज काय चाललंय किंवा तू काय केलं पाहिजे किंवा तू असं बोलली पाहिजे नवऱ्याला की नाही आता तुम्ही पैसे मिळवा, थोडे बाजूला काढून ठेवा, असं तसं हे असलं काहीच कळत नव्हतं. उठायचं, काम करायचं, आवरायचं, आणि मुलगी आणि सांभाळायची आणि घरातलं आणि करायचं, अशी दिनचर्या अशी गोल 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 चालूच होती. नंतर ह्यांनी जॉब सोडला आणि हे मजुरी करायला जाऊ लागले. माझ्या नवऱ्याने ना झाडं तोडण्यापासून ते प्रेताचे खड्डे खणायचे इथपर्यंतचं काम केलंय आणि मला कधीच कुठल्या गोष्टीचा कमीपणा नाही वाटत की माझा नवरा हे काम करतोय, ते काम करतोय किंवा असं करतोय तसं करतोय. मला नाही वाटत. मी फक्त त्यांना हेच सांगते की कुठलंही काम करा, फक्त इमानदारीनं करा. त्यामध्ये ना कोणाची हळहळ लागली पाहिजे, कोणाची लाडीलाबाडी करून किंवा चोरी मक्कारी करून आपल्याला काय नको आहे. जे असेल ते प्रामाणिकपणे करा आणि कोणतंही काम आपण जर प्रामाणिक प्रयत्नानं केलं तर आपल्याला परमेश्वर त्यामध्ये ना नक्कीच यश देतो आणि आपली थोडीफार का असेना पण प्रगतीला सुरुवात होते. मग यांनी काम सोडलं, हे मजुरी करायला जाऊ लागले. त्याच्यानंतर मुलगी 1.5 पावणे 2 वर्षाची झाली आणि परत मला दुसऱ्यांदा मी प्रेग्नेंट राहिले. दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिले त्यावेळेला माझं वय 18 पूर्ण पण नव्हते झाले. मग मी माझ्या आईला सांगितलं असं असं म्हणून. तर आई म्हटले असू दे, आता काय 1.5 वर्षाची झाले आणि परत दुसरं बाळ होईपर्यंत ती 2-2.5 वर्षाची होते. दोन्ही मुलं बरोबर मोठी होतील आणि तुलाही यातनं सुटका भेटेल. कारण मग आम्ही परत ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट म्हणजे आत्ताच्या ज्या लेडीज आहेत त्या प्रेग्नेंट राहिल्या की घरी कसा आनंद पसरतो, काय खावं वाटते, काय काय पाहिजे, काय हवं, काय नको असं, किंवा उलटी झाली तर लगेच तिला हे ORS वगैरे असं काही काही मला तर कधीच काय मिळालेलं नाही. म्हणजे कोणी विचारलंच नाही तुला काय खावं वाटते, तुला कशाचे डोळायला लागले, तुला काय पाहिजे, तुला काय आणू. साधा नवऱ्यालाही त्यावेळेला समजत नव्हतं की आपली बायको प्रेग्नेंट आहे आणि तिला काय तर खाऊ वाटत असेल किंवा काय. मग झालं त्या प्रेग्नन्सी मध्ये पण 3 महिने गेले. सोनोग्राफीसाठी आम्ही गेलो कारण आता ह्याने जॉब सोडला होता. परिस्थिती थोडी बरी झालेली. तिथं आम्ही गेलो तर त्या सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये ना बाळाचे ठोकेच दिसेना. परत आणि टेन्शन. सोबत 1.5 वर्षाची मुलगी. घरातल्या कामाला तर कधीच रजा नव्हती. आजारी पडू दे, काय होऊ दे, काय होऊ दे, काय त्यांना घेणं देणं नव्हतं. मग आम्ही इथं खाजगी दवाखान्यात गेलो. परत तिथं सलाईन वगैरे चालू झाल्या. त्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या त्या म्हटल्या की होतं असं कधी कधी 5व्या महिन्यात बाळाचे ठोके दिसतात. मग त्यातच मला खूप विकनेस होता कारण मुलगी पण किरकिर करायची आणि त्यात दुसरी प्रेग्नन्सी, त्यात घरातलं काम आणि माझी जी शारीरिक कंडिशन आहे जी आता आहे त्याच्यापेक्षा ही जास्त बिकट त्यावेळेला असायची. आता त्यावेळेचे फोटो वगैरे बघितलं ना तर असं एवढं बेकार वाटतं की काय म्हणून मी एवढ्या लवकर प्रेग्नन्सीचा चान्स घेतला किंवा काय.
असं वाटतं. आणि मग 3 महिने पूर्ण झाले नंतर त्या बाळाचे ठोके दिसेना. आम्ही दवाखान्यात पण दाखवलं, ठोके चालू होतील असं सांगितलं तरी पण काय नाही. मग एक दिवस रात्रीचे ना 3:30 पावणे पहाटेचे 4 वाजायला माझ्या पोटात दुखू लागलं आणि त्यावेळेला तिथं माझं मिसकॅरेज झालं. मग आता काहीच माहित नाही मला, ना मोठी बहीण आहे म्हणजे सख्खी, ना आत्या आहे, ना मावशी आहे, ना माझ्या समोर कोणाची डिलिव्हरी झालेली आहे. म्हणजे खाली होणं म्हणजे थोडक्यात काय मिसकॅरेज होणं म्हणजे नेमकं काय आहे मला काय समजेनाच. माझ्या डोळ्यासमोर तर अंधारी यायला लागली. पहाटेचं माझे मिस्टर मला दवाखान्यात घेऊन गेले आणि तिथं ते डॉक्टर त्यांच्यावरती ओरडले की हिचं वय किती लहान आहे आणि तुम्हाला अक्कल नाही का म्हणे, इथं आम्ही घेणार नाही म्हणे, इथं काय जर सिरियस प्रॉब्लेम असला तर सिव्हिल म्हणून सांगलेलं दवाखाना तिथं नाही जावं म्हणले. आमच्या घरी काय म्हणजे आमच्या दवाखान्यात तर आम्ही काय घेणार नाही. मग परत ज्या डॉक्टरांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती तिथं नेलं. मग त्यांना हे बोलले की मुलगी आहे घरात आणि आता कसं काय नेणार सिव्हिलला, आत्ताच्या पुरतं तुम्ही काय तर करा आणि म्हणजे ज्या वेळेला उजाडेल ना त्यावेळेला आम्ही तिला सांगलीला नेतो. मग त्या डॉक्टर खूप चांगले आहेत, त्यांनी तिथं मला सलाईन वगैरे लावल्या आणि मी 7:30 पावणे 8ला मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर मला वाटलं की माझ्या बरोबर आता एवढं मोठं हे झालंय, मी धक्क्यात आहे. मला त्यावेळेला तर म्हणतील की आता नको बाई काय करू, तू तुझ्या आईकडे आम्ही तुला घालवतो वगैरे. तर काय नाही, बरोबर 8:30ला त्यावेळेला सासून तेवढं त्यावेळेस सकाळी जेवण केलं आणि परत ती रानात निघून गेली. जाताना सांगून गेली, धुणं भांडी आवर आणि झोप. म्हणजे त्या दिवशी त्यावेळेला सुद्धा मला कोणी समजून घेतलं नाही. त्यावेळेला म्हणजे धुणं भांडी कर आणि झोप. आणि माझ्या आईला पण मला सांगू दिलं नाही की माझ्या बरोबर असं झालंय. माझं ज्या वेळेला मिसकॅरेज झालं त्याच्यानंतर 7-8 दिवसानं माझ्या आईला सांगितलं की असं असं झालंय म्हणून. मग माझी आई यायची जर वेळेला वाद करायची आणि मला भांडून घेऊन जायची. असं ना माझी दोन्ही मुलं होईपर्यंत माझ्या बरोबर घडलेलं आहे. आज आठवलं तरी खूप राग येतो त्या माणसांचा, पण आता त्यांची कंडिशन असं आहे की बघणाऱ्याला सुद्धा त्यांची दया येते आणि त्यांना असं वाटतं की नाही का खूपच हे असं झालंय तसं झालंय. पण ज्याच्या घरात जे झालेलं असतं हे ज्याचं त्यालाच माहिती असतं. बघणाऱ्याला फक्त झालेली ज्या दिवशी जे घडतं त्या दिवशी तो म्हणणार बाबा आज सूर्यग्रहण आहे किंवा आज चंद्रग्रहण आहे. पण त्या कालावधीत माणसांच्या बरोबर जे काही घडलेलं असतं ते सहजासहजी कुणाला विसरता येत नाही. 3:30ला माझं मिसकॅरेज झालं. 4:30 पावणे 5ला मला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि 8:30ला माझी सासू सांगून जाते की धुणं भांडी आवर आणि झोप. ती एक बाई होती तरी पण तिला समजलं नाही की हिच्या बरोबर काय झालंय. मग शेजारीच्या नात्याने सासू वगैरे लागतात त्या म्हणायच्या असं हिला कळत नाही का, आमच्या वेळेला म्हणे दिवा बघू द्यायची नाहीत, म्हणजे उजेड सुद्धा त्या बाईनं बघायचं नाही आणि स्वतःच्या सोनाला सांगते धुणं भांडी कर. ह्यांची आजी जी होती म्हणजे माझी पणजी, माझ्या आईची आजी, ती माझ्या बरोबर असायची. जसं शेळी मागं कोकरू तशी ती लग्न झाल्यापासून माझ्या पाठी असायची. मग ती म्हणायची काय पुरीला मारायचा ह्यांचा बेत आहे का, म्हणजे पोरीचा जीव जावा असं ह्यांची इच्छा आहे का. 7 महिन्याच्या आत ज्या वेळेला माझ्या बरोबर म्हणजे त्या वयानं मोठ्या होत्या, 3-4 लग्न आमची सोबत झाली होती या समाजामध्ये. तर त्या लगेच प्रेग्नेंट राहिल्या. 7 महिने लग्नाला झालते तर सासरे लगेच म्हटले नाही वर्षात तिला मूल झालं तर माझ्या पोराचं मी दुसरं लग्न करणार. त्यावेळेला ना अंगात ताकद होती, धमक होती, थोडं पैशाचं डोळ्यावरती धुंदी होती, पण ते सगळं निघून जाईल हो. पण तुम्ही माझ्या बरोबर वागले मी कधीच विसरणार नाही. आणि हे जे व्हिडिओ आहेत हे मी माझ्या मुलासाठी टाकते. माझी परिस्थिती सुधारली किंवा काय झालं वेळ निघून गेल्याच्या नंतर मला त्या गोष्टीचा विसर पडेल, पण मला जे माझ्या मुलाला सांगायचं आहे ते युट्यूबवर कायम नेहमीच राहील. आणि त्यावेळेला त्याला समजेल आता तो लहान आहे, पण ज्या वेळेला मोठा होईल त्याला कळेल की आपल्या मम्मी बरोबर काय घडलेलं आहे. त्यावेळेची रिॲक्शन काय आहे मला बघण्यासाठी मी हे व्हिडिओ युट्यूबवरती टाकते. तर धन्यवाद. आता माझा पुढची स्टोरी ऐकण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.